भैया बोले यहाँ पे आ गए हैं यहाँ पर। लाखो विद्यार्थ्यांचे आंदोलन, खानसारा नाटक, विद्यार्थ्यांवर पोलिसांचे लाठीचार्ज, का भडकले सरकारवर खानसर. या काही बातम्या अशा आहेत ज्या सध्या खूप चर्चेत आहेत. पण या आंदोलनामागची गोष्ट नेमकी काय आहे हे जाणून घेऊया. नेमकं का बीपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. जसे की आपल्याला माहित आहे, गेल्या काही दिवसांपासून बीपीएससी ऍस्पिरंट्स हे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत, ज्यामध्ये खानसारा नाटक झाली ही बातमी सुद्धा आपल्या समोर आली. परंतु परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगून पोलिसांनी त्यांची सुटका केली. तसेच विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला ही बातमी सुद्धा समोर आली. तर नेमकं बीपीएससीचा राडा काय आहे हा जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बीपीएससी म्हणजेच बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता जसे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या भरत्यांसाठी परीक्षा घेतल्या जातात, तसेच बिहारमध्ये बिहार लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतल्या जातात. आता 13 डिसेंबरला बिहार लोकसेवा आयोगाकडून संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्या जाणार होत्या, ज्यासाठी तब्बल 5 लाखांपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. आता जेव्हा अशा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी अर्ज करतात, तेव्हा अशा परीक्षा 2 ते 3 टप्प्यांमध्ये घेतल्या जातात. आणि 2 ते 3 टप्प्यांमध्ये घेतल्यामुळे या पेपरसाठी वेगळे वेगळे सेट निर्माण करावे लागतात. आणि इथंच खरा गोळ होतो. कारण पेपरसाठी जे वेगळे वेगळे सेट बनवले जातात त्यांची काठिण्य पातळी असमान असते. पेपरमध्ये एक सेट खूप सोपा असू शकतो, तर दुसरा सेट खूप अवघड असू शकतो. मग ज्यांना सोपा पेपर मिळाला त्यांना मार्क जास्त पडण्याची शक्यता असते, आणि ज्यांना अवघड पेपर मिळाला त्यांना मार्क्स कमी मिळण्याची शक्यता असते. मग आता पेपर सोपा आहे की अवघड हे ठरवण्यासाठी एक सरासरी काढली जाते, ज्यामध्ये 50% जास्त विद्यार्थ्यांना जर जास्त मार्क मिळाले असतील तर त्यांचा पेपर हा सोपा होता. आणि दुसरं म्हणजे जर 50% जास्त विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये कमी मार्क मिळाले असतील तर त्यांचा पेपर हा अवघड होता. मग आता याच्यावर पर्याय म्हणून नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यामध्ये सरासरी मार्क्स हे बॅलन्स केले जातात. म्हणजे समजा ए सेटचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी मार्क्स 120 असतील आणि बी सेटचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क्स 130 असतील, तर ए सेटचा पेपर हा अवघड समजला जातो आणि बी सेटचा पेपर हा सोपा समजला जातो. मग यावर पर्याय म्हणून नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स ही प्रक्रिया वापरली जाते आणि 140 आणि 120 यांच्या मधली संख्या म्हणजे 130 हे सरासरी मार्क्स ठरवले जातात. यालाच विद्यार्थ्यांचा विरोध आहे, कारण अशा परीक्षांमध्ये एका मार्कवरून पोस्ट उगते आणि तुम्ही एवढा मोठा गोळ करताय. यावर बिहार लोकसेवा आयोगाचे म्हणणे आहे की यावेळेस होणाऱ्या परीक्षांमध्ये आम्ही नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स ही प्रक्रिया वापरणार नाहीत. तसे असेल तर तुम्ही पेपरचे 3 सेट का काढले, आणि जरी ही प्रक्रिया वापरली तर तिचा फॉर्म्युला काय असेल, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. याचे आम्हाला लेखी उत्तर द्या, हे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कारण नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स ही प्रक्रिया जेईईच्या परीक्षांमध्ये सुद्धा वापरली जाते, पण तिचा तिचा एक फिक्स फॉर्म्युला असतो. तसं या परीक्षांमध्ये तो काही दिसून येत नाही, आणि यालाच विद्यार्थ्यांनी विरोध करून आंदोलन छेडले आहे. आणि या आंदोलनाला खान सरांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. जोपर्यंत नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स ही प्रक्रिया बंद केली जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे खान सरांचे आणि आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची परिस्थिती बघता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना अशा आंदोलनाची गरज पडू शकते का, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा.